काँग्रेसचे जालन्याचे डॅशिंग आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही अधिवेशनात पोहोचलेला, अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि बराच हा दिवस गाजतोय कारण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्टमधून जातानाचे व्हिज्युअल्स पाहायला मिळाले. बरीच चर्चा जळू लागली आता. हे होऊ शकतं ना, एक संयोग होऊ शकतो. असं काय म्हणजे पॉलिटिकल त्यात घ्यायचं नसतं. योगायोग असतात, बाकी दुसरा काही नाही. नक्कीच तुम्ही याला योगायोग म्हणता, पण त्यापूर्वी आणखी एक योगायोग होता. चंद्रकांत दादा पाटील दानवेंच्या कॅबिनमध्ये गेले, तिथेही उद्धव ठाकरे होते आणि चॉकलेट भरवलं त्यांना. त्यामुळे आता चर्चा झडू लागली की चॉकलेट जो भरवलाय त्याचा शेवटही गोड होईल. नाही, तुमच्या डोक्यात जर असं असेल की उद्धव साहेब आणि हे आपले BJP एकत्रित होईल असं तुमच्या डोक्यात तुम्ही जसं मला प्रश्न विचार, तसं काही होत नाही. पण जर झालं असं तर होत नाही, तर झाला तर मला एवढंच सांगाल, पंछी हंसते है कि चमन बदला है, पंछी हंसते है कि चमन बदला है, तारे सोचते हैं कि गगन बदला है, खामोश है शमशान ये कहती है, अरे लाश वही है सिर्फ कफन बदला है. नक्कीच. पण यातून भावार्थ काय काढायचा, म्हणजे भविष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडतील. एक तर असा होत नाही आणि जर झाला तर त्याला तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. पण मला नाही वाटतं की आता महाविकास आघाडीचे 31 लोकसभाचे उमेदवार निवडून आले. होऊ शकतं की भारतीय जनता पार्टीला शिंदे साहेब आणि आपले अजित पवार त्यांना वाटतं की ना कमी करून कुठंतरी उद्धव साहेबांची मैत्री करायचं मला दिसतंय. पण ते खरं आहे की नाही मी त्याच्यावर काही भविष्य करू शकत नाही. नक्कीच. पण मग असं जर असेल तर मग काँग्रेसची भूमिका काय, कारण काँग्रेस तर यामध्ये सगळ्यात जास्त जागा जिंकलेला पक्ष आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रात. अरे तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही, ऐसा थोड़ी ना और सही, असं काय नसतं. अगर तू हर जाई है तो तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही. पण सगळं काही सही होईल असं वाटतं. एकदा सही तर होणारच आहे. हे बघा, जर उबाटाने जर भारतीय जनता पार्टीला सोबत गेलं तर जसा लोकांचा रोष लोकसभेत दिसला त्यापेक्षा प्रचंड रोष दिसेल इथं. पण मला वाटत नाही ते काही होणार आहे म्हणून. मी सहीचा विषय काढला, भविष्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून सही कोण करणार महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर. हे बघा, आता हे तर ज्याची पार्टी जास्त असेल, ज्याचे आमदार जास्त असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. तरी हे आम्ही ठरवणार नाही. सोनिया गांधीजी, सन्मान्य राहुलजी गांधी, सन्मान्य खरगे साहेब, सन्मान्य अजित पवार, शरद पवार साहेब, सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे हे बसून करणार आहे. यांच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी आज एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतायत की नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे, असं काही माझ्याकडून होणार नाही. नाही, तसं काही नाही. ते उद्धव साहेब कधी असं करत नाही, कारण ते तसं केलं तर मग त्यांचा अजित पवार होईल. हे एकदम अनुभवाचे बोल आहेत तुम्ही. यस, जे दिसतंय ते बोलतोय. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे यामध्ये, पक्ष अंतर्गत काय घडतंय, म्हणजे तुम्हाला सुद्धा ही भीती आहे की शिवसेना उभाटा पक्ष ते आपल्यासोबत राहणार की नाही, अशी भीती आहे कुठेतरी. भीती नाही, जे मी स्पष्ट सांगतो, भीती वगैरे काही नसतात. हे बघा, शिवसेना फुटली तर लोकांना वाटलं की उद्धव साहेब झाले साफ. पवार साहेबांची पार्टी फुटली तर लोकांना वाटलं गेले शरद पवार. सर, हे दोघंही सोडून घेतलं तर महाराष्ट्राची सिंपती आमच्यासोबत येणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, आपला महाराष्ट्रामध्ये सर्व व्ह्यूजवर चालणारा राजकारण असतो आणि सिंपतीच्या मागे लोक उभा असतात. त्याचं उदाहरण बघितलं, पवार साहेबांचे 8 निवडून आले, उद्धव साहेबांचे 9 निवडून आले आणि काँग्रेसचे 17 आले. तुम्ही बघितलं. आणि असं काही होत नाही. जरी झाला समजून घ्या गेले हे सर्व, तरी एकमेव काँग्रेस पार्टी येणार आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठा पक्ष म्हणून उभारी घेईल. 101%. 288 जागा. किती जागांबद्दलचा तुम्हाला विश्वास वाटतो. हे बघा, आता जे मी ऐकतो की तिन्ही पार्टी बघून 52 की 53 प्रत्येक पार्टीला असं घ्यायचं आहे. आणि सध्या तर मोठा भाऊ हमीच आहे, त्यानं लोकसभेचे सर्वात जास्त सीट आमचे आले आणि ह्यांचे जे आले बाकी लोकांचे बॉर्डरवर आले. तुम्ही बघा, काही बॉर्डरवर आले, पण मोठा भाऊ म्हणून जास्त आम्हाला जसं लोकसभेत आम्हाला जास्त दिलं त्याच प्रकारे आम्हाला विधानसभेत जास्त लोक देणार आहेत. पण एक महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळी लिफ्टमध्ये जात होते तर त्यावेळी दरेकर लिफ्टमध्ये होते. मग उद्धव ठाकरे म्हणाले आधी याला बाहेर काढा. मग याकडे कसं पाहता. आता ते कोण काढतात ते त्यांचं व्यक्तिगत, मी त्यात काही बोलू शकत नाही. पण चांगलं नाही आहे एखादा उमेदवार, एक आमदाराला असा बाहेर काढणे, म्हणजे ते बरोबर वाटत नाही.
तुम्ही शायर मिजाज आहात आणि त्यामुळे आजची जी सगळी राजकीय परिस्थिती आहे यावर एखादी शायरी तुमच्याकडून होणार आहे? हर चीज बह रही है मरकज पर, एक जर्रा उधर भी एक जर्रा इधर भी है, नफरत से न देखो दुश्मन को, शायद वो भी मोहब्बत कर बैठे. म्हणजे प्रेम वाढेल भविष्यामध्ये. आणि कोण कुणावर प्रेम करतंय? जो येईल, जो दुश्मन आहे त्याच्यावर आमचा प्रेम राहील, जो सोबत येईल त्याच्यावर प्रेम राहील. नक्कीच नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर बरंच महत्त्वाची विधानं कैलास गोरंट्याल यांनी केलेली आहे. मोठा भाऊ काँग्रेस आहे महाराष्ट्रामध्ये आणि काँग्रेस फिनिक्स पक्ष म्हणून पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास व्यक्त करतायत. काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.